तर सरपंच संतोष देशमुख आणि परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय मिळवून देण्यासाठी आज पुण्यामध्ये सर्व पक्षीयांकडून जन आक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलं। लाल महाल इथून हा मोर्चा सुरू झाला। तर जन आक्रोश मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे। पुण्यामध्ये आज जन आक्रोश मोर्चा निघाला। याच्यामध्ये परभणीमधले सोमनाथ सूर्यवंशी ज्यांचा कोठडीमध्ये मृत्यू झाला होता, जेलमध्ये मृत्यू झाला होता, त्याचबरोबर सरपंच ज्यांची हत्या झालेली होती, मसाजोगचे सरपंच, या दोन्ही घटनांचा निषेध करत या दोघांचे जे मारेकरी आहेत त्यांना शिक्षा करा, या दोघांना न्याय द्या अशी मागणी केली जाते। दरम्यान इथला आढावा घेतलेला आहे आपले प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे यांनी। सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येकरांना फाशी द्यावी मागणी पहिल्या दिवसापासून मराठा क्रांती मोर्चाचे आणि इतर सगळे कार्यकर्ते करत आहेत आणि आज पुण्यातील लाल महल या ठिकाणाहून हा मोर्चा निघणार आहे। आणि आपण बघू शकतो की या मोर्चेमध्ये एक तरुण आलेला आहे आणि या तरुणांना आपण बघू शकतो की फाशीचं जे रस्सी आहे ती एक प्रतिकात्मक फाशी घेऊन या ठिकाणी आलेला आहे। खरं तर सरकार फाशी देईल किंवा नाही, परंतु या प्रतिकात्मक फाशीद्वारे त्या आरोपींना फाशी व्हावी अशाची मागणी आहे। काय सांगशील दादा, तू कुठून आलेला आहेस आणि हे सगळं जे फाशीचं प्रतिकात्मक केलेलं आहेस हे नेमकं काय आहे? मी परभणी जिल्ह्यातून आलेलो आहे। माझं नाव गोविंद पवार। मला असं मनामध्ये भीती वाटते की पुणे शहराला हे शिक्षणाचं माहेरघर म्हणलं जातं, पण आत्ता बघताय 2-3 दिवसामध्ये सर्व आरोपी पुणे शहरात सापडतात। त्याचं थोडंसं भीतीचं वातावरण आहे की सरकार फाशी देईल का नाही याची मला थोडीशी शाश्वती वाटते। पण मला असं वाटतं की ह्या फाशीमध्ये त्यांना 100% लटकावं, हा मराठा समाज त्यांना फाशीवर लटकवेल ही आम्ही ही आशा बाळगतोय। आरोपींना ना कुठली जात धर्म असते, पण आत्ताच्या याला दिसून येते की थोडंसं हे काहीतरी जातीभेद आहे। पण आम्हाला असं म्हणणं आहे की याच्यावर आरोपींना फाशी दिलीच पाहिजे। आरोपींना फाशी पाहिलं की समाजातील सगळे कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत आणि या सगळ्यांची मागणी आहे की या प्रतिकात्मक फाशीमध्ये त्यांना फाशी व्हावी। लोकशाहीसाठी मी चंद्रशेखर भांगे, पुणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।